एखाद्या नदीची सुद्धा एक जीवनकथा असू शकते, कधी विचार केलाय का? आज आपण अशाच एका नदीबद्दल बोलणार आहोत, जिने केवळ भूभागच नाही तर अख्ख्या संस्कृती आणि इतिहासाला आकार दिला आहे. चला तर मग सिंधू नदीच्या या महाप्रवासात सामील होऊया. हा आकडा बघा, 3180 किलोमीटर. कल्पना करा किती प्रचंड अंतर आहे हे. सिंधू नदीचा प्रवास इतका मोठा आहे. हिमालयाच्या बर्फाळ शिखरांमधून सुरू होऊन थेट अरबी समुद्राच्या पाण्यापर्यंत. हा फक्त एक प्रवास नाहीये, तर तिच्या अफाट शक्तीची आणि भव्यतेची ही साक्ष आहे. पण लक्षात घ्या, हा फक्त पाण्याचा प्रवाह नाही. ही एक अशी शक्ती आहे जिने महान संस्कृतींना जन्म दिला, मोठी साम्राज्य घडवली आणि आज दोन देशांची जीवनरेखा बनून राहिली आहे. चला, या नदीच्या प्रवासाचा प्रत्येक टप्पा अगदी जवळून पाहूया. तर या कथेचा पहिला अध्याय सुरू होतो तिच्या उगमापासून. कुठून येते ही नदी, तिचा मार्ग कसा आहे? चला, तिच्या या महान हिमालयीन प्रवासाचा मागोवा घेऊया. सिंधूचा प्रवास ना 4 वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसतो. म्हणजे तिबेटच्या शांत कैलास पर्वताजवळ तिचा जन्म होतो. तिथून ती हिमालयाच्या रौद्र दऱ्यांमधून गर्जना करत पुढे जाते. त्यानंतर पाकिस्तानच्या सपाट मैदानी प्रदेशात तिचा वेग शांत होतो, ती पसरते आणि मग शेवटी कराचीजवळ शांतपणे अरबी समुद्रात विलीन होते. विचार करा, एकाच नदीची ही किती वेगवेगळी रूपं आहेत. अर्थात सिंधूचा हा प्रवास एकटीचा नाहीये. वाटेत तिला अनेक सोबती मिळतात. ज्या नद्यांमुळे पंजाबला 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखलं जातं, त्या झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज यांसारख्या नद्या तिला येऊन मिळतात आणि तिला एक महाकाय जलप्रणाली बनवतात. याच पाण्यावर पुढे करोडो लोकांची शेती आणि जीवन अवलंबून आहे. आता आपण जरा वेळेत मागे जाऊया, हजारो वर्ष मागे. कारण या नदीच्या काठावर फक्त पाणी वाहत नव्हतं, तर आपल्या इतिहासाचं एक सुवर्णपान लिहिलं जात होतं. पाहूया तरी कसं? अगदी बरोबर. याच नदीने दिलेल्या पाण्यामुळे आणि सुपीक जमिनीमुळे एका महान नागरी संस्कृतीचा पाया रचला गेला. सिंधू संस्कृती. हडप्पा आणि मोहेंजोदारोसारखी त्या काळातली स्मार्ट सिटीज म्हणा ना, इथेच वसली होती. या संस्कृतीने तिचं नाव आणि अस्तित्व दोन्ही याच नदीकडून घेतलं. ठीक आहे, आता वर्तमानात परत येऊया. आज सिंधू नदीचं महत्त्व अजिबात कमी झालेलं नाही. उलट तिची भूमिका आता अजूनच गुंतागुंतीची झालीय. कशी? चला पाहूया. आजच्या तारखेत सिंधू नदी ही अक्षरशः पाकिस्तानचा आर्थिक कणा आहे. विचार करा, तिथला 90% जास्त शेतीला पाणी कुठून मिळतं? तर याच नदीतून. तारबेला धरणासारखे प्रचंड मोठे प्रकल्प तिच्याच पाण्यावर उभे आहेत. थोडक्यात सांगायचं तर ही नदी थांबली तर देशाची अर्थव्यवस्था थांबू शकते. आता हे वर्ष लक्षात ठेवा, 1960. हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, कारण याच वर्षी असं काहीतरी घडलं ज्याने या नदीची आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या 2 देशांच्या भविष्याची दिशाच बदलून टाकली. हा आहे तो करार, सिंधू पाणी वाटप करार. बघा, 1960 साली जागतिक बँकेच्या मदतीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये हा ऐतिहासिक करार झाला. सोप्या भाषेत सांगायचं तर पश्चिमेकडच्या 3 नद्यांचं पाणी पाकिस्तानला आणि पूर्वेकडच्या 3 नद्यांचं पाणी भारताला मिळाला. अनेक युद्ध आणि तणाव होऊनही हा करार आजही टिकून आहे, जो आंतरराष्ट्रीय सहकार्याचे एक महत्त्वाचं उदाहरण मानलं जातं. पण या जीवनकथेच्या शेवटच्या अध्यायात एक दुःखद वळण आहे. इतरांना जीवन देणारी ही नदी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडते आहे. इथे धोक्यांची ना एक साखळीच तयार झालीय. होतं काय की शेतीसाठी इतकं पाणी उपसलं जातंय की नदी समुद्रापर्यंत पोहोचायच्या आधीच खूपच क्षीण होऊन जाते. आणि त्याचा परिणाम, तिचा जो सुपीक त्रिभुज प्रदेश आहे तो सुकून जातोय आणि समुद्राचं खारं पाणी आत घुसतंय. म्हणजे एकेकाळी जीवन देणारी जमीन आता नापीक होत चाललीय. आणि या सगळ्या धोक्याचा जिवंत साक्षीदार आहे हा जीव, सिंधू नदीतला डॉल्फिन. ही एक अशी अद्भुत प्रजाती आहे जी जगात फक्त आणि फक्त याच नदीत सापडते. पण प्रदूषण आणि धरणांमुळे त्याचं घरच धोक्यात आलंय. खरं तर या डॉल्फिनचं भविष्य हेच या संपूर्ण नदीचं भविष्य आहे. आणि म्हणूनच शेवटी हा एकच प्रश्न उरतो. हजारो वर्षांपासून संस्कृतींना जीवन देणारी ही नदी आपल्या आधुनिक गरजांचं ओझं पेलू शकेल का? या नदीचं भविष्य हे फक्त तिचं नाही, तर तिच्यावर अवलंबून असलेल्या करोडो लोकांचं भविष्य आहे.